काय देवेंद्र फडणवीस हे कधी मुंबऱ्यात आलेलेच नाहीत. त्यामुळे मुंबऱ्याची रचनाच त्यांना माहिती नाही. मुंबऱ्याच्या प्रवेशद्वारावर जिथनं मुंबऱ्याचा रस्ता सुरू होतो, तुम्हाला माहिती आहे की शरद पवार, राहुल गांधी, अमोल कोल्हे यांनी सगळ्या त्या अमोल कोल्हेंनी तर त्या चित्रशिल्पाचं उद्घाटन केलं, पण सगळ्यांनी तिथे फुलं वाहिलीत. त्या चित्रशिल्पामध्ये काय आहे तर महाराष्ट्राची जी परंपरा आहे, जी महाराष्ट्राची विचारधारा आहे, शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर जिजामाता, त्याचबरोबर तुकाराम महाराज आणि त्याचबरोबर सावित्रीमाई, ह्या सगळ्यांची चित्र त्या चित्रशिल्पात आहेत. आणि बरोबर ते मुंबऱ्याच्या प्रवेशद्वारावर आहे. ह्यांना काहीच माहीत नाही. मुंबऱ्याचं स्टेशन होते की काळी, ते स्टेशन पाण्यात असायचं अर्ध. तिथे एक महादेवाचं मंदिर होतं, अत्यंत जुनं होतं. मी तिथल्या सगळ्या त्या मंदिराशी संबंधित लोकांची बैठक घेतली आणि एक नवीन मंदिर बांधून दिलं आहे स्टेशनवरती, जिथे सगळ्यांचा संबंध येतो. मुंबऱ्याची ऐतिहासिक देवी मुंब्रा देवी ही डोंगरावरती आहे, ती देखील मुंबऱ्यातच आहे. माझं आज देवेंद्र फडणवीसांना आव्हान आहे की तुम्ही मला शासनाची जागा द्या, सगळ्या परवानग्या मिळवून द्या, पुतळ्या द्या, मी तो लावून दाखवतो. तुम्ही सांगाल त्या जागेवर मुंबऱ्यात राहून दाखवतो आणि उद्घाटनाला उद्धव ठाकरेंना बोलवतो. कारण नसताना उगाच मुंबऱ्याला बदनाम करू नका. आता मुंब्रा हे एक सुधारलेलं शहर झालं आहे. जिथे एक बँक नव्हती तिथं 27 बँका आल्या आहेत. जिथे एक ATM नव्हतं तिथे प्रत्येक गल्लीत ATM आहे. मुंबऱ्याचा बाजारभाव एकेकाळी 10,000 रुपये स्क्वेअर फीट होता, आज तो 6,000 आणि 7,000 रुपयावर गेला आहे. तेव्हा बदललेलं मुंब्रा, तिथली बदललेली मानसिकता आणि ह्याच्यावरती कायम बोटं दाखवायची, हे बंद करा. का एखाद्या शहराला, का एका धर्माला बदनाम करायचं आणि त्यांना ते कोणाची तरी शत्रू असं दाखवत राहायचं. तुम्ही हिंदूंना घाबरवताच आहात आणि ते पण मुसलमानांचा चेहरा दाखवून, आणि मग म्हणतात वोट जिहाद झालं. अरे जरा प्रेमाने तर बोला. अरे काय शिवाजी महाराज काय मुसलमानांचे शत्रू नव्हते? हे तर आधुनिक भारतामध्ये लिहिलेल्या इतिहासामधनं जे इतिहासकार होते, जे खरे तर कादंबरीकार होते, त्यांनी एक असं चित्र रंगवलं की महाराज हे मुसलमानांचे शत्रू होतं, मुसलमान हे महाराजांचे शत्रू होते. मग त्यांच्यावर मदारी मेहतर का गेला औरंगजेबच्या दरबारामध्ये? मदारी मेहतर मुसलमान होता आणि सर्वात खतरनाक वेळ होती महाराजांच्या जीवनातली. अरे औरंगजेबाच्या दरबारात होते ते. तिथनं महाराजांना सुखरूप बाहेर काढलं मदारी मेहतर. अफजल खानाला जी वाघनखं दिली म्हणजे ह्याला शिवाजी महाराजांना, आणि अफजल खानाचा पुतळा बाहेर काढला, तेव्हा ती वाघनखं कोणी दिली? एका मुसलमानानेच दिली ना, रुस्तमी जमाल. तेव्हा काहीतरी बोलू नका. काहीतरी मी त्या शहराचं प्रतिनिधित्व करतो ज्या मतदारसंघामध्ये 50% हिंदू आणि 50% मुसलमान आहेत. मुंबऱ्यामध्ये नाही म्हणायला गेलं तरी 22-23% हिंदू आहेत. काय उगाच कारण नसताना एवढ्या ज्येष्ठ नेत्याने असं काहीतरी चिल्लर भाषण करायचं. आता हे संविधान हे राहुल गांधींनी दाखवलेलं संविधान, आणि हेच संविधान राहुल गांधींनी दाखवलेलं, तीच कॉपी माझ्याकडे. आता लाल रंगाचा अर्थ काय असतो? लाल रंगाचा अर्थ प्रेम, पॅशन, हृदय, रक्त, हे म्हणजे लाल रंगाची ओळख आहे. इट इज अ साइन ऑफ पॅशन, लव. आणि क्रांतीची भाषा ही लाल असते. त्याचा नक्षलशी काय संबंध? या जगामध्ये अनेक देशांमध्ये क्रांत्या झाल्या. जर्मनीमध्ये क्रांती झाली, फ्रान्समध्ये क्रांती झाली, रशियामध्ये क्रांती झाली. ते काय नक्षल होते? हे संविधान दाखवणं म्हणजे आमचं रक्त सळसळत आहे, तुम्ही संविधान बदलणार म्हणून. कारण का ह्या लाल रंगाचा रक्त संबंध हा रक्ताशी आहे, हृदयाशी आहे. आणि आमच्या हृदयाशी असलेलं संविधान, आमचं रक्त सळसळत आहे की तुम्ही हे संविधान बदलतात.
आणि म्हणून राहुल गांधींनी संविधान दाखवलं. काय चूक केली? तुम्हाला रंगांचीही ओळख तुम्ही विसरली. आपल्या रंगाचं आपल्या रक्ताचा रंग लाल आहे हो. कुठल्याही प्रेमाची निशाणी म्हणून आपण पहिल्यांदा काय देतो? व्हॅलेंटाईन्स डेला काय देतो आपण? लाल गुलाबाचं फूल. त्याचा काय नक्षलवादाशी संबंध आहे? हृदयाची निशाणी कायम लाल असते, त्याचा काय दहशतवादाची नक्षलवादाशी संबंध आहे? कशाशी काहीही संबंध जोडायचा आणि भाषण करून टाळ्या घ्यायचं, हे कुठला प्रकार सुरू केला आहे? ह्याचं उत्तर द्या ना. जा इंग्रजी डिक्शनरीमध्ये, जा सायकोलॉजीमध्ये, आणि रेड कलर इज असोसिएटेड विथ व्हॉट हा प्रश्न टाका, तुम्हाला फटाफट सगळ्यांची उत्तरं मिळतील. तेव्हा हे बंद करावं. हे लहान पोरासारखे खेळ वाटतात. आणि मी हात जोडून विनंती करतो की कळव्या मुंबऱ्याला बदनाम करू नका. कळव्यामध्ये सर्वात चांगला पुतळा उभा आहे, जो ठाण्यात कुठेही पुतळा नाही तसा पुतळा आम्ही उभा करून घेतला कळव्याच्या प्रवेशद्वारावर. जो उद्घाटन माननीय प्रणब कुमार मुखर्जींनी केलं आहे, जे मुंबऱ्याच्या प्रवेशद्वारावर जे चित्रशिल्प आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते चित्रशिल्प आहे. तुमच्याकडे रेकॉर्डिंगही असेल, शरद पवार फुलं उधळताना, राहुल गांधी फुलं उधळताना. ते कशाचं आहे? आणि म्हणून मी त्यांना सांगतो की मंदिर स्टेशनवरती मंदिर होतं, पाण्याखाली होतं, सगळ्यांना विश्वासात घेतलं, ते मंदिर तोडलं, एक अप्रतिम स्टेशन तयार केलं आणि बाजूला मंदिर उभारून दिलं, ज्याच्यात महादेवाची मूर्ती आहे, शंकराचं म्हणजे ते लिंग आहे, ज्याला काय म्हणतो आपण, शिवलिंग. कारण नसताना एखाद्या शहराला स्टॅम्प मारत राहायचं. मग कधीतरी ह्यांनी म्हणायचं, कोणते राज ठाकरेंनी, की तिथे जा मदरशामध्ये तुम्हाला मशीन गन मिळतील. अरे काय मशीन गन? गेल्या 15 वर्षामध्ये एक मोठा गुन्हेगार मुंबऱ्यात सापडला असं दाखवून द्या. जे सापडले ते भाडेकरू होते, 2 महिन्यासाठी आले, 3 महिन्यासाठी आले. जो 20 वर्ष मुंबऱ्यात राहिला आहे आणि तो कशात पकडला गेला आहे असा एक माणूस मला 20 वर्षात दाखवून. तुम्हाला ते शहराची ओळख नाही आहे. तुम्हाला मुस्लिम आणि हिंदूंचं तुष्टीकरण करायचं आहे, हिंदूंना मुसलमानांच्या नावाने घाबरवायचं आहे, आणि ह्याच्यासाठी तुमचे धंदे चालू आहेत. आणि त्याच्यासाठीच तुम्ही घोषणा आणली, बटेंगे तो कटेंगे. निर्मला सीतारामनच्या हातात देखील बजेटचं पुस्तक जे आहे ते लाल रंगाचं, त्याबद्दल काय तिला बोलणार हो? अहो, मी सर्वात मोठं उदाहरण दिलं की हृदय जेव्हा आपण काढतो प्रेमाचं प्रतीक म्हणून, ते लालच असतं ना. पुस्तकं सोडून द्या. आणि अर्बन नक्षलवाद म्हणजे बालिशपणा आहे हो, बालिशपणा आहे. अर्बन नक्षलवाद नावाचा कुठला नक्षलवादच जिवंत नाही आहे. हे फोन टॅपिंग करण्यासाठी जे काय लागतं ना, त्याच्यासाठी नक्षलवाद. म्हणजे कोणालाही त्याच्यात जोडायचं आणि त्याचा फोन टॅपिंग करायचा आहे. सर, जात झाली, धर्म झाला. आता फडणवीसांना राजकारणामध्ये महाराष्ट्राचे महापुरुष पण आणायचे. सगळ्यांना आणतील ते सगळ्यांना आणतील. कारण त्यांना फक्त सत्ता हवी आहे, बाकी त्यांना काहीच नको असतं. राज ठाकरे लोकसभेला आले तर परप्रांतीवरती घसरले ते, आता मुंबईवर पाकिस्तान, बांगलादेश कुठून येतात, त्याचं विष पेरण्याचं काम हे असं आहे की माझं त्यांना म्हणणं आहे, आपण गृहमंत्री आहात ना, आपण एक चौकशी लावा मुंबईत आणि प्रूव्ह करून दाखवा की तिथे पाकिस्तानी राहतात, तिथे बांगलादेशी राहतात. प्रूव्ह करून दाखवा. कारण नसताना एखाद्या शहराची प्रतिमा बदनाम करू नका. त्या पोरांच्या आयुष्याशी तुम्ही खेळता, तिथल्या महिलांच्या आयुष्याशी तुम्ही खेळता. तिथनं लोक कामावर जातात. ते कामावर जाताना रेल्वे स्टेशनवरनं जातात. रेल्वे स्टेशन सर्व जाती धर्मांनी भरलेला असतो. त्या ज्या संशयाच्या नजरा जातात त्याच्याने का माहोल खराब करताय? म्हणजे मुंबऱ्याला टार्गेट करून तुम्हाला साधायचंय काय? आज आमचे अनेक ट्रेनचे प्रवासी हे जे कळव्याच्या अंतिम ह्याच्यात राहतात, म्हणजे पारसिक नगरच्या कोपऱ्यावर राहतात, हे रिक्षा पकडून कळव्यालाच मुंबऱ्यालाच जातात ट्रेन पकडायला. इतके सुंदर रस्ते तयार झाले. अरे काय चालू आहे यार? सर, 10 लोकसभेमध्ये
पडले वोट जिहादमुळे असं फडणवीस म्हणतात. 180 विध्वंस संघटना राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेमध्ये होते. असं ह्यांना असं आहे की तुम्हाला हे सगळं माहिती होतं तर मग का पकडलं नाही? आता कशाला बोलताय? तुमच्याकडे सगळ्या शासकीय यंत्रणा आहेत. विरोधकांना दाबण्यासाठी म्हणून तुम्ही इन्कम टॅक्स वापरता, CBI वापरता, ED वापरता. मग तुमच्याकडे सगळ्या संघटना असताना, रॉ असताना, IB असताना त्या कुठल्या संघटना होत्या जाहीर करा. मी आवाहन करतो त्यांना, जाहीर करा संघटना. असं रँडमली बोलायचं 1000 संघटना होत्या त्यांच्यामध्ये. अरे काय बोलताय तुम्ही? तुम्ही झोपले होते का? तुमचं गृहमंत्रालय झोपलं होतं का? निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर वाटेल ते आरोप करून कसंही करून माहोल खराब करायचं हे राजकारणासाठी करू नका. महाराष्ट्राची एक परंपरा आहे, ती परंपरा सांभाळा. वोट जिहादमुळे मी त्यांना प्रश्न विचारतो, विदर्भामध्ये वोट जिहाद झालं का? तुमची सुधीर मुनगंटीवारांची सीट कशी पडली? तिथे 3 ते 4% पण मुसलमान नाहीत. तुमची रामटेकची सीट कशी पडली? तुमची गडचिरोलीची सीट कशी पडली? काही बोलायचं. अहो तुम्ही 31 ठिकाणी हरलात. 31 ठिकाणी किती मुसलमान आहेत ते सांगावं मला. 4%च्या वरती मुसलमान नाही आहेत. ते मुंबईच्या 2 सीटांवरती तुम्ही चालले वोट जिहाद. हिंदूंची मनं कलुषित करून टाकायची की बघा बघा बघा. बघा काय, इथल्या तुमची अयोध्याची सीट कशी हरलात ह्याचा विचार करा. जिथे तुम्ही रामाचं मंदिर बांधलं, आमच्या रामाचं मंदिर तुम्ही बांधलं आणि त्या रामाच्या मंदिरात पैसे खाल्ले आणि पहिल्याच पावसाळ्यात त्याचं पार 12 वाजले, लिकेज होत आहे. प्रचंड उद्ध्वस्त करून टाकली हिंदूंची घरं. त्यांना काही 1 रुपयाही दिला नाही. अनुदान किंवा जे काय म्हणतात रिहॅबिलिटेशनचे जे पैसे दिले जातात, 1 पैसाही न देता घरं उद्ध्वस्त करून टाकले. हिंदू चिडणार नाहीत? जातीभेदाचं राजकारण खेळत आहे. आज शेड्यूल कास्टला स्कॉलरशिप मिळत नाहीत, शिक्षणाचे सगळे दरवाजे बंद झालेत. आज शेड्यूल ट्राईबला स्कॉलरशिप मिळत नाहीत, सगळे शिक्षणाचे दरवाजे बंद झालेत. OBCला स्कॉलरशिप मिळत नाहीत, सर्व शिक्षणाचे दरवाजे बंद झालेत. आश्रमशाळा बंद पडल्यात, दलितांच्या वसतिगृह बंद पडल्यात. फॉरेनला गेलेले दलित विद्यार्थी जे महाराष्ट्र शासनाने पाठवले होते त्यांना पैसे मिळत नाहीत. तिथे राहण्या खाण्याचे, कॉलेजला जाण्याचे वांदे झालेत. त्याची उत्तरं द्यावं. आज राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये आहेत, संध्याकाळी सभा पण आहे मुंबईला. तर कुठेतरी डिस्टर्ब करण्याचं काम फडणवीस करतात. अरे काय फडणवीस काय डिस्टर्ब करणार? तर राहुल गांधी मोठ्यांनी डिस्टर्ब नाही झाला, तो फडणवीसांनी डिस्टर्ब होईल का? राहुल गांधी आजकाल काँग्रेसवाले कमी आणि डाव्या विचारसरणीचे कम्युनिस्ट जास्त असतात फडणवीस म्हणाले. आता मला माहीत नाही त्यांनी कुठनं खबरी काढतात ते मला माहीत नाही. मी काय त्यांच्याजवळ नाही राहुल गांधींच्या. फडणवीस जवळ असतील तर कदाचित माहीत नाही. सर, निवडणुका आल्या की राहुल गांधींना टार्गेट करून आरोप केले जातात. मात्र जे आरोप केले जातात, गृह खातं, केंद्रीय गृह खातं भाजपाकडे आहे, राज्यातलं गृह खातं भाजपाकडे आहे. जे आरोप केले जातात, मग माझं तेच म्हणणं आहे ना की राहुल गांधी आले महाराष्ट्रात, तेव्हा राहुल गांधी आले तेव्हा तुम्ही गृहमंत्री होतात. मग तुम्हाला जेव्हा असं माहिती होतं की 180 काय संघटना त्या काय आहेत, ती काय बोलले मला माहीत नाही, पण तर तुम्ही राहुल गांधींच्या आजूबाजूची जी माणसं होती त्यांना पकडायला पाहिजे होतं. तुम्हाला एवढंच माहिती होतं तर याचा अर्थ तुम्ही फक्त बोगस काहीतरी फोकनाट बरोबर बडत आहे, ज्याला काही संदर्भ अर्थ नाही. गृहमंत्री म्हणून जे तुमचा एक स्तर होता, मी प्रशंसा करायचो 2019च्या आधी, पण आता तुमचं म्हणजे फार काय झालंय तुम्हाला हेच मला कळेन असं झालंय. याचा अर्थ केंद्रातलं गृह खातं आणि राज्यातलं दोन्ही गृह खाती फेल आहेत. तुम्ही राहुल गांधींना प्रश्न विचारायला पाहिजे होतं की तुमच्यावर हा माणूस दिसला कसा. राम मंदिराचे जे कोषाध्यक्ष आहेत देवगिरी महाराज यांनी राहुल गांधींवरती टीका केलेली आहे. एक पप्पू देशादेशामध्ये जाऊन हिंदू जी हिंदू संस्कृती आहे त्याचा नाश करतात असं देवगिरी पप्पू नावाचं घुबड असं ते हे असं आहे की आता राहुल गांधीला गुबड म्हणायचं काय काय म्हणजे कोणी भाषा शिकवली? आणि हिंदू तेच आहेत का? हिंदू आम्ही नाही का? या म्हणा, मी बांधत असलेल्या दगडाचं तुळजापूरची मंदिर, या दगड कुठनं आणतोय, काय आणतोय, कसं बांधलं जातंय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे.
पण त्याचा ढोल वाजवत नाही ना, आम्ही मंदिर बांधतोय, मग त्याची काय ते प्रतिष्ठापना, त्याचं पहिल्या दिवशीचं अनावरण, मग हे खणणं, मग ह्या मुहूर्तावर असं करणं, आम्ही काही करत नाही. पाल कळसाचं काम होत आलंय. आम्ही लोकांकडनं पैसे भिका मागून पैसे जमवलेत, बांधतोय, त्याच्यात काय. मी कमीत कमी ठाण्यामध्ये 28 एक मंदिरं बांधलीत, पण मी सांगत नाही हे मंदिर बांधलं, ते मंदिर बांधलं. काय करायचं आहे? देव इथे असावा लागतो. देवाच्या नावाने राजकारण करायचं नसतं. सर, एक वेगळा मुद्दा आहे. अजितदादा यांचं थोड्या वेळापूर्वी प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्यांनी घोषणापत्र जाहीर केलं आहे. त्या घोषणापत्रामध्ये त्यांनी कॅन्सर हॉस्पिटल, शेतीचा विकासाचा वादा, दादाचा वादा, असं खूप काय महत्वाचे 2-3 स्टेटमेंट आहेत. एक म्हणजे सर्वाधिक महाराष्ट्रातला निधी हा बारामतीसाठी मी आणला, असं त्यांनी म्हटलेलं आहे. एक दुसरी गोष्ट, बारामतीच्या विकासामध्ये माझा खारीचा वाटा आणि सुप्रिया सुळे यांचा मोठा वाटा आहे, असं ते म्हणाले. काय वाटतं बारामतीच्या विकासावरून पुन्हा एकदा दादा बोलतोय? बारामतीचा विकास हा केला शरद पवारांनी. पहिल्यांदा MIDC आणली शरद पवार यांनी. प्रत्येक उद्योगधंद्याला वाट करून दिली शरद पवारांनी. त्यातली कृषीचा जो भाग आहे तो डेव्हलप केला शरद पवारांनी. विद्या प्रतिष्ठानाची निर्मिती केली शरद पवारांनी. ठीक आहे, अजितदादांचं योगदान नाकारत नाही, पण शरद पवार मायनस बारामती असं तुम्ही म्हणूही शकत नाही. पवारांनी संसदीय राजकारणात आता संन्यास संन्यास घ्यायचा, घेतलेला आहे, पुन्हा एकदा त्यामुळे मला वाटतं की उद्विग्न नाही, उद्विग्न वगैरे काय झालं नाही. शरद पवार उद्विग्न होणारा माणूस नाही आहे. असं आहे की आता पुढची निवडणूक होईल 2029ला, तेव्हा ते असतील 89 वर्षाचे. निवडणुकीच्या राजकारणात नाही ते माघार घेत आहेत तिथपर्यंत ठीक आहे, पण त्यांना राजकारणात माघार घेता येणारच नाही. कारण का ह्या धर्मनिरपेक्ष महाराष्ट्राला जर वाचवायचं असेल तर शरद पवार हा एकच माणूस आहे जो महाराष्ट्राला वाचवू शकतो. हां, त्यांची शारीरिक क्षमता ह्या सगळ्याचा आपण विचार केला पाहिजे, आणि त्यामुळे निवडणुकीची दगदग आता ह्याच्यापुढे हे शेवटची दगदग असावी असं मला वाटतंय. ह्याच्यानंतर दुसऱ्या नेतृत्वात आता हे पुढे न्यायला हवं. पण जसे भीष्माचार्य होते तसं रणांगणामध्ये सैनिकांना दिशा दाखवणारा, समजवणारा, युद्धनीती सांगणारा एक माणूस लागतो. तो माणूस म्हणजे महाराष्ट्रात शरद पवार आहे. तर अजितदादा नेहमीच म्हणायचे बस झालं, वय झालं, कुठे ते सांगायचे घरी बसा. आम्ही त्यांना घरी नाही बसवणार. आमचं भलेही रक्ताचं नातं नाही, अजितदादांच्या फार जवळचं नातं आहे, पण आम्ही त्यांच्यामुळे उभे राहिलो, आम्ही त्यांच्यामुळे राजकारणात आलो आहे. त्यामुळे राजकारणातनं निवृत्त होण्याचा निर्णय ते आम्हाला विचारल्याशिवाय घेऊच शकत नाहीत. अजित पवारांनी गुलाबी आज वचननामा जाहीर केलेला आहे. जाऊ ते गुलाबी जाऊ देव, त्यांना ते आता काढावं काय ते गुलाबी साडी आणि लाल लाल, आता तेवढंच म्हणायचं बाकी राहिलं. तर बावनकुळे म्हणतात की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवून देत नाही, सुप्रिया सुळे. आता बावनकुळे आमचं ठरवणार काय? तुमचं बघा ना, ती तुम्हाला 19 तिकिटाचे वांदे झाले होते तुमचे. बघा, स्वतःचं बघा ना, दुसऱ्याकडे नंतर बघा. स्वतःचं ठेवावं झाकून, दुसऱ्याचं बघावं वाकून, बस झालं आता हे. तर मुंबईचा लवकरच जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे, नजीब मल्ला करणार आहेत. आज त्यांना कोणाला काय प्रसिद्ध करायचं ते करू द्यावं. आपल्याला काय जाते, आपली निवडणूक लढवायची, शांतपणाने निवडणूक लढवायची. लोक समजदार असतात. कोण काय करतं याचा व्यवस्थित त्यांचा अभ्यास असतो आणि व्यवस्थित होतं सगळं. मुख्यमंत्री बैठक घेणार आहे का? मुंबईतील उमेदवार असतील, ओळा माझेवाड असेल, ठाणे घेऊ द्या ना, काय ते मुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना प्रत्येक मतदारसंघात लक्ष द्यावं लागेल. तेच काय करणार. पण अनेक ठिकाणी अजित पवार विरुद्ध मुख्यमंत्री असे लढताना दिसत आहेत. त्याचं काय करायचं? दादांनी आपल्या वचननाम्यात पुन्हा एकदा लाडकी बहिणीचा उल्लेख केलेला आहे आणि म्हटले ही लाडकी बहीण कोणाची आहे? मुख्यमंत्र्यांची आहे, देवाभाऊची आहे, का अजितदादाची आहे? का प्रत्येकाची एक एक लाडकी बहीण आहे? देवाभाऊ म्हणणार माझी लाडकी बहीण, शिंदेसाहेब म्हणणार मुख्यमंत्री लाडकी बहीण, आणि दादा म्हणणार दादांची लाडकी बहीण. कोणाची बहीण कोणाची? अहो, त्या बहिणीची दिवाळी कशी गेली हे तर विचारा. तेलाचा भाव काय होता, बसनाचा भाव काय होता, साखरेचा भाव काय होता,
पोह्याचा भाव काय होता? चिवडा खाल्लात ना घरी बायकोच्या हातचा? तिला विचारा काय किंमत झाली शेंगदाण्याची, लसणाची. तो लसूण असतं की नाही चिवड्यामध्ये, त्या लसणाचा कालचा भाव होता 430 रुपये. मेथीच्या जुडीचा कालचा भाव होता 55 रुपये. जी मेथी 3 आणि 4 रुपयाला मिळायची. काही दिवसांनी असं होणार आहे की असं बघायचं, पाणी प्यायचं आणि जेवण झालं म्हणायचं. सर, 2019चा हप्ता वाढवला आहे. च्या निवडणुकीमध्ये आताच 1500चा हप्ता आहे. 2100 झालं तर महाराष्ट्रावरचा बोजा वाढेल काय वाटतं? तुम्हाला हे माहिती आहे का की पोलिसांचा पगारच झालेला नाही आहे? तुम्हाला हे माहिती आहे का की पुढच्या महिन्याचा शासकीय नोकरांचा पगार होईल की नाही ह्याबाबत शंका आहेत? तुम्हाला हे माहिती आहे का की महाराष्ट्र दर आठवड्याला 3000 कोटी रुपये कर्ज घेतोय? महाराष्ट्राचा GDP कधी नव्हे तो प्रचंड कोसळलेला आहे. महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये आता तळ दिसतोय. घोषणांचा पाऊस पडायला काय लागतो? पण त्या पावसामुळे आलेल्या पुरात आपली सगळी जनता वाहून जाणार आहे. कारण का आर्थिक जी घसरण झाली आहे महाराष्ट्राची ती आपल्याला सावरताच येणार नाही. सर, 2019च्या निवडणुकीमध्ये विनोद तावडेने आपल्याला चॅलेंज दिलेलं, पण तेच विनोद तावडे आता लोकसभेत कुठे दिसले तर महाराष्ट्र विधानसभेत त्यांना संधी मिळाली. काय बोला त्या जुन्या मित्राबद्दल? नाही आज ठीक आहे, माझे मित्र आहेत, माझे चांगले संबंध आहेत त्यांच्याशी. ठीक आहे, तेव्हा मीही रागात बोललो, त्यांनीही माझी टिंगलटवाळी केली होती. आणि त्यांनी काय टिंगलटवाळी केली होती मी महाराष्ट्राला परत एकदा आठवण करून देतो. मी बोलायला उठलो तेव्हा ते समोर बसले होते आणि त्यांनी अध्यक्षाकडे बघून असं म्हटले की बोलू द्या नाहीतरी आता परत काय येणार नाहीत. तेव्हा तुम्हाला माहिती आहे मी थोडासा गरम डोक्याचा आहे. मी म्हटलं कोणाला बोलतो? येऊन दाखव माझ्या मतदारसंघात. नाही तुला 75,000 परत पाठवला तर बापाचं नावच नाही सांगणार. ठीक आहे, असं राजकारणात होत राहतं. आणि मी आव्हान स्वीकारणारा माणूस आहे. मी आक्रमक होऊन आव्हान स्वीकारतो, मी मागे नाही पळत. पण ते आज महाराष्ट्राच्या राजकारणातूनच हद्दपार झाले आहेत की कारण की त्यांना नाही. लोकसभेत संधी मिळाली ना विधानसभेत. प्रत्येकाचं नशीब असतं, प्रत्येकाच्या पक्षाचं धोरण असतं. त्यांचे अंतर्गत शत्रू किती आहे ते मला माहिती आहेत. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मला BJPच्या राजकारणाबद्दल का बोलावं? मला काय घेणं देणं? पुन्हा एकदा ट्रम्प सरकार आलंय. हिंदी में जानना चाहिए. तुम्हाला कोणाला माहीत नसेल, मी अजून अमेरिकेत एकदाही पाऊल ठेवलेलं नाही. मला काय ट्रम्पमध्ये इंटरेस्ट नाही आणि क्लिंटनमध्ये इंटरेस्ट नाही. मला आपला महाराष्ट्र आणि भारतामध्ये इंटरेस्ट आहे, तेवढाच राहू द्या. सर हिंदी में जानना चाहेंगे देवेंद्र फडणवीस जी ने जो वक्तव्य किया है मुमरा के बारे में, छत्रपति शिवाजी महाराज के बारे में, आपकी क्या राय है? आप तो ऐसा है कि देवेंद्र जी फडणवीस की मुझे बहुत बुरा लगता है कि ऐसे आदमी को जिसको मुमरा के बारे में कुछ भी आता पता नहीं, कुछ भी। मुमरा के प्रवेश द्वार पे ही आप सब पत्रकार साक्षी हो उसके। आपने राहुल गांधी को शिवाजी महाराज के ऊपर फूल बरसाता वो देखा है, आपने शरद पवार जी को उस चित्र के ऊपर फूल बरसाते हुए देखे। वहाँ शिवाजी महाराज के शिल्प है, वहाँ पे तुकाराम जी के शिल्प है, तो संत तुकाराम महाराज के शिल्प है। ऊपर देखेंगे तो जीजा माता और सावित्री माई के शिल्प है, और यहाँ पे फुले शाहू अम्बेडकर जी का शिल्प है, और नीचे लिखा है माझा महाराष्ट्र। ये महाराष्ट्र की विचारधारा है, और वो शिल्प जहाँ से मुमरा का रास्ता शुरू होता है उधर ही लगा हुआ है। मुमरा स्टेशन पे एक जूना मंदिर था, वो पानी में था, सब उसके ट्रस्टियों के एक करके हमने वो नया मंदिर बनाया, वो भी स्टेशन पे ही बनाया है। तो कौन ये पागल उनको बताता है जाके कि नहीं है, मंदिर नहीं है। मुमरा में कम से कम गिना जाए तो 101 मंदिर रहेंगे। मुमरा में पिछले 40 साल से कोई माहौल खराब ही नहीं हुआ, और पिछले 15 साल में तो फटाका भी नहीं बजा। ये 2.5 साल में लेकिन माहौल खराब करने का काम कुछ संगठनों ने किया, और उन संगठनों को ये सत्ताधारियों का आशीर्वाद था। राज ठाकरे ने बयान किया था हाँ, वही राज ठाकरे ने बयान किया कि मदरसे में जाओ तुमको मशीन गन मिलेगी। हमने कहा था मदरसा में जाओ, वस्त्रा मिला तो बताओ। जब राज ठाकरे बोलते हैं कि मशीन गन मिलेगी, मुझे वस्त्रा ढूंढ के बताओ। क्यों एक समाज को बदनाम करते हो यार? मदरसा इसका मतलब मालूम है क्या है?
गरीब बच्चों को शिक्षा तालीम उसमें दी जाती है। कुछ मालूम नहीं, कुछ नहीं, सिर्फ मुस्लिम का भय दिखा के हिंदुओं को एक करना, ये बंद कर दो यार। जिस हिंदुओं ने तुम्हारे हाथ में सब दिया था राम मंदिर का, उस राम मंदिर में तुमने किया क्या? राम की मूर्ति लाई, हजारों करोड़ रुपए खर्चे किए, और पहले बारिश में पूरा राम मंदिर की में अंदर से पानी आ रहा था। हमारे राम लल्ला के सर पे पानी गिर रहा था ऊपर से। इसके बारे में आप कुछ नहीं बोल रहे हो। ये कहाँ कितना भ्रष्टाचार हुआ, ये पानी कैसा टपक रहा है, इसके बारे में बोलो ना भाई कुछ। देश की क्षमा मांगो। जिस प्रकार से देवेंद्र फडणवीस ने राहुल गांधी के ऊपर भी आरोप लगाया कि नक्सलियों के साथ, अर्बन नक्सलियों के साथ वो रहते हैं, उनके उन्होंने कहा कि उन्होंने लाल संविधान हाथ में पकड़ा है, बराबर है, ये लाल संविधान, ये राहुल गांधी के हाथ में था, वो ही संविधान मेरे हाथ में। अभी आपको मालूम है लाल रंग किससे जुड़ता है? ये प्यार का प्रतीक है लाल रंग। आप वैलेंटाइंस डे पे अपना प्यार व्यक्त करने के लिए क्या देते हो? रेड रोज। रेड रोज किसकी निशानी है? प्यार की। व्हाट डज रेड एक्सप्रेस? पॅशन, लव अँड डायरेक्ट कनेक्शन विथ हार्ट. आपण जेव्हा हृदय काढतो तरुणपणी, तेव्हा हृदयाला लाल रंग देतो. लाल ही प्रेमाची निशानी है. है ना, प्रेम समझत नहीं, इनको प्यार समझता ही नहीं है. इनके दिल में सिर्फ नफरत भरी हुई है, और इनके नफरत के दुकान के सामने हमने प्यार का मॉल खोला है. मॉल, दुकान नहीं, मॉल खोला है, क्योंकि भारत को अब जरूरत है. इन जैसे नफरतियों से लड़ने के लिए भारत को प्यार बांटने के लिए मॉल लगेगा. ये क्या है ये लाल रंग? अरे क्रांति की भाषा लाल होती है, नक्सल की भाषा लाल नहीं होती है. जरा इतिहास समझ लो. फ्रेंच रिवॉल्यूशन समझ लो, पर्शियन रिवॉल्यूशन समझ लो, रशियन रिवॉल्यूशन समझ लो, फिर समझ में आएगा कि क्रांति की रंग क्या होता है. फिडेल कैस्ट्रो, चे गवेरा का रंग क्या था, पहचान लो. मैंने देवेंद्र फडणवीस जैसा बुद्धिमान नेता इस स्तर पे आता है कि पुतला बना के दिखाओ मुमरा में. आप मुझे पुतला दो, शासन की जगह दो, सब परमिशंस दो, मैं पुतला बना के दिखाता हूँ. और हजारों मुसलमान आएंगे उद्धव ठाकरे के स्वागत के लिए, जो वो उसका अनावरण करने आएंगे. या ऐसे भाषा से तुम किसी शहर को बदनाम मत करो यार. उन बच्चों की जिंदगी खराब मत करो. तो जिम्मेदार गृह मंत्री हो, किसी एक शहर के दिल से नहीं खेल सकते आप. लोगों का उस शहर की तरफ देखने का नजरिया बदल जाता है. आज एक बैंक नहीं थी उस शहर में, आज 28 बैंकें हैं. एक एटीएम नहीं था, कम से कम 30-35 एटीएम है. लोन्स नहीं मिलते थे, वो कार्ड्स नहीं मिलते थे, सब मिलने लगे हैं. एक समय में फ्लैट 1200 रुपये में बेचे जाते थे, आज 6,500 और 7,000 में फ्लैट बेचे जा रहे हैं. आके देखो मुमरा के रास्ते. मैं आमंत्रित करता हूं देवेंद्र फडणवीस जी को कि आओ मुमरा में, आओ मुमरा में. वोट जिहाद की वजह से 10 जगह पे, अरे मैं समझाया हूं बार बार कि गढ़चिरौली में कितने मुसलमान थे जब तुम हार गए? नासिक में कितने मुसलमान थे जब तुम हार गए? दिंडोरी में कितने? दिंडोरी में तो हमारे 1.5 लाख वोट, वो पिपारी तुत्तारी कुछ था उसको गया, तो भी 2.5 लाख वोट से जीते हम, नहीं तो 4 लाख से जीतते. कहाँ था मुसलमान? सुधीर मुनगंटीवार हारे गढ़चिरौली में, कहाँ था मुसलमान? चंद्रपुर में हारे, कहाँ था मुसलमान? तो ये बचपने की बात मत करो यार. इससे तुम्हारे तुम इतने होशियार माने जाते हो, तो लोग अभी आप ये सब बात करने लगोगे तो लोगों के आपके बुद्धिमत्ता पे शक होगा. पूरे लाल रंग नक्सली हो गए क्या? सर, जिस प्रकार से देखा जाए साधु संतों की तरफ से भी नेताओं के ऊपर टिप्पणी हो रही है. देवगिरी महाराज, ये शिवाजी महाराज के अपने ये जो महाराज है, ये सब बीजेपी के
तोते तोते तो बोलते रहते हैं। तोते को सुनेगा कौन? अरे हिंदू समाज कभी किसी के बोलने पे नहीं चला है, और ये हिंदू 80% है। बीजेपी मुसलमानों का भय देख के उनको डराना चाहती है, वो डरने वाला हिंदू कभी नहीं था। ये देश धर्मनिरपेक्ष है, इतना याद रखना। यहाँ पे सब भाईचारा जिंदा रहेगा, सालों साल रहा है और सालों साल रहेगा। अरे यार पत्रकारों, तुमचे तर मोबाईल बंद करा यार। सर एक सवाल है, महाराष्ट्र में जो विधानसभा चुनाव होने जा रहे हैं वहाँ पर 38 सीटें ऐसी है जहाँ पर शरद पवार खिलाफ अजित पवार का सामना होने जा रहा है। क्या लगता है शरद पवार के सामने अजित पवार की कितनी चुनौती है, या फिर ये सामना किस तरह से होगा? आपको याद है बारामती में बैंक खुली थी रात को 3 बजे तक, मालूम है? याद है ना? तुमने ही टीवी पे दिखाया था ना, बैंक बंद खुली थी, पैसे बांटे जा रहे थे, पर इलेक्शन कमीशन तो उनके हाथ में ही था, तो कुछ होना देना था नहीं था। लेकिन जिस बारामती में वो 1 लाख का लीड लेते थे, उसी बारामती में 60,000 से पीछे चले गए। लोग बहुत होशियार रहते हैं। शरद पवार जी है, और शरद पवार जी के बारे में एक लोगों के मन में आस्था है कि इस उम्र में यह आदमी 5वें स्टेज की कैंसर से लड़ाई लड़के बाहर आया है, ये हड्डी टूटी हुई है, और तो भी महाराष्ट्र की लड़ाई लड़ रहा है। भतीजे ने धोखा देने के बाद भी वहां आज भी मजबूत खड़ा है। लोग कभी भी उनका जो योगदान है महाराष्ट्र के डेवलपमेंट में, उसको भूल नहीं सकते। अजित पवार ने किया हुआ एक काम अजित पवार गिनवा देवे जिसमें महाराष्ट्र का भला हुआ है। एक काम, पिछले 30 साल मंत्री रहे, एक काम, और मैं कम से कम 300 काम गिनवा देता हूं जो शरद पवार ने किए, और महाराष्ट्र की भलाई हुई है उसमें। अरे सबसे बड़ा उदाहरण जो किसी को मालूम नहीं, बीकेसी बनाने वाला कौन था? शरद पवार। अच्छा, सबसे महंगी ये क्या है, किधर मिलती है? बीकेसी। वही तो शरद इस संघर्ष में शरद पवार जी की जीत होगी? सर जिस प्रकार से देखा जाए तुरहा जीत होगी? क्या सवाल पूछ रहे हो? लोकसभा में क्या हुआ? सर अजित पवार ने अपना घोषणा पत्र सर पवार साहब ने अभी राजकारण से, पॉलिटिक्स से अभी बाहर। देखो, मैं बोल रहा हूँ, ये समझ लीजिए आप कि पवार साहब आप 84 ईयर्स के हो गए, 84 साल के हो गए। देखो, मैं जब उनको देखता हूँ तो मैंने तो 35 साल से उनको देखा है, हर स्टेज को उनको देखा है। तो अब संसदीय राजनीति उन्होंने नहीं करनी चाहिए, ऐसा मुझे भी लगता है कि भागम दौड़ होती है। अब उम्र का भी, पर वो घर में नहीं बैठ सकते, क्योंकि हमारे ज़िंदगी का आधार वो है, हमको रास्ते दिखाने वाले वो है, हमको रास्ते पे चलाने वाले वो है, उनको हम घर बैठने नहीं देंगे। और मैं ये शरद पवार जी को टीवी पे कह रहा हूँ कि आप चाहोगे भी तो हम आपको घर में नाही बैठने देंगे. लेकिन अजित पवार म्हटले की उम्र हो गई. तो अजित पवार का यांचं शेवटचं भाषण कधी होणार? शेवटचं भाषण मध्ये काय मृत्यूची प्रार्थना करता की काय? सर अजित पवार ने अपना घोषणा पत्र जारी किया बारामती के लिए, उसमें उन्होंने ऐसा कहा कि बारामती में कैंसर अस्पताल ओपन करेंगे. इसके अलावा अरे कितने देरी से उनको समझाइए. आओ मुंब्रा में, आओ मुंब्रा में, हमारे पास ऑन्कोलॉजी का हॉस्पिटल तैयार है मुंब्रा में. अजित पवार अभी तक कैंसर का हॉस्पिटल नहीं बना पाया. इतने करोड़ों रुपए लेके जाता है बारामती में, क्या किया फिर उसका? मैं बुलाता हूं उनको, आओ, पूरा एकदम रेडिएशन केमोथेरेपी सब तैयार है. ऑन्कोलॉजी का पूरा एक सेक्शन है हमारे पास मुंब्रा में. हालांकि तुम्हारे ये आदमी के राजनीति की वजह से हमारे हॉस्पिटल का ओपनिंग रुकवा दिया मुख्यमंत्री ने. मुख्यमंत्री तो चाहते थे, लेकिन तुम्हारा आदमी जाके रोता था. हमारा क्रिकेट का मैदान तैयार है, तुम्हारे आदमी ने वो भी रुकवा दिया है मुख्यमंत्री के पैर पकड़ के. हमारा गार्डन था, वो हम देने वाले थे शहर को, सब तैयारी हो चुकी थी. वहां पे जबरदस्ती शमशान का रिजर्वेशन लाया.
किसको बताए हम? हमारा स्लॉटर हाउस का पूरा फाइल सीएम के टेबल पे पड़ा था। सीएम ने मुझे वचन दिया था कि मैं क्लियर करवाऊंगा। सब सेक्रेटरियों ने कहा कि इसे क्लियर करो। तुम्हारा आदमी जाके रोया और वो स्लॉटर हाउस भी रुकवा दिया। आप मुमरा की भलाई चाहते हो क्या? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।